पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा रक्षक केबिनची तोडफोड करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केली आहे। स्वारगेट बस डेपोतील बलात्कार घटनेप्रकरणी ही तोडफोड करण्यात आली आहे। नीलम गोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात जाऊन बसची पाहणी केली, तसंच घटनेची माहिती घेतली। शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता, याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या। पुण्यातील बलात्काराच्या घटनेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यातील घटना क्रूर असून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे असं शिरसाट म्हणाले, तर आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे असंही शिरसाटांनी म्हटलंय। बीडमधील मसाजोगचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांनी कालपासून आंदोलन सुरू केलं होतं। आणखीन मी 5 दिवस इथं बसते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। विधानसभेमध्ये उद्या उमेदवारी न मिळाल्यानं मिणचेकर नाराज होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याबाबतची बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। मात्र पूर्वनियोजित दौऱ्यामुळे शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। उद्या दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आमने सामने येणार आहेत। सुनील तटकरे, वळसे पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे एकत्र येणार आहेत। उद्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय। या शोकसभेला दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आणि त्यावर सुप्रिया सुळेंनी भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। मंत्र्यांसोबत मतदारसंघाची कामं असतात, त्यासाठी भेट घेतली। त्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं सुप्रिया सुळे म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आलंय। महेश सावंतांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। 28 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। भाजप खासदार नारायण राणेंनी कुणकेश्वराचं दर्शन घेतलं। यावेळेला पत्नी नीलम राणेंसह मुलगा नितेश राणे यांनीही कुणकेश्वराचं दर्शन घेतलं। एनआरआय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याची टीका होते। राज्य सरकारचं या प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण नाही अशी अवस्था आहे आणि त्यामुळे एनआरआय मुला-मुलींसाठी असलेल्या कोट्यातून प्रवेशाची पद्धत बदलली जाणार आहे आणि त्यामुळे उणिवा दूर करण्याबरोबरच अधिकाऱ्यांच्या मनमानीलाही चाप बसणार आहे। भारतीय स्वतःची काळजी घेण्यासाठी कमी वेळ घालवतात असं NSOच्या अहवालामध्ये स्पष्ट झालंय। झोप, आहार आणि व्यायाम यासारख्या स्वकाळजी आणि देखरेखीवर भारतीयांनी घालवलेल्या सरासरी वेळेत झपाट्याने घट झाली आहे। गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल देण्यात आलाय। नागपुरातल्या अनेक भागात उद्या 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 13 जलकुंभांवर देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अकोला जिल्ह्यातील चरण गावाला ग्रामसेवक नसल्यानं विकास कामं रखडली आहे। त्या ग्रामसेवकाच्या नियुक्तीसाठी चरणगावचे सरपंच आणि सदस्य गेल्या 3 दिवसांपासून पातूर पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करतायत। मात्र कोणतीही दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व देण्यासाठी आता गोल्ड कार्ड्स नावाची नवी योजना आणली आहे। या योजनेच्या अंतर्गत जगातील श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेचं नागरिकत्व मिळवता येणं शक्य होणार आहे। 43 कोटींमध्ये अमेरिकेचं नागरिकत्व घेता येणार आहे। पुण्याच्या कात्रज चौकातील गेल्या 28 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 40 गुंठे जागेचं भूसंपादन करण्यास महापालिकेला यश आलंय। त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे। या जागेसाठी महापालिकेला 21,57 लाख रुपये द्यावे लागले। MMRDAला मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय। कारणे न देता करार रद्द करण्याचा MMRDAला परवाना दिलेला नाही असं म्हणत कोर्टानं ताशेरे ओढले। मुंबई मेट्रोच्या सल्लागार सेवांसाठी सिस्ट्रा MVA कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडशी MMRDAने करार रद्द केला होता। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटीलगतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झालाय। त्यामुळे सिन्नर शिर्डीकडे जाणाऱ्या
त्रिफुलीवरील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची मुक्तता झाली आहे। तसंच नाशिक मुंबई दरम्यान दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचा प्रवास सुखद झालाय। या उड्डाणपुलामुळे अपघाताचा धोका कमी होणार आहे। साताऱ्यातील साखरवाडीमध्ये बौद्ध समाजानं आक्रोश मोर्चा काढलाय। बुद्ध विहारासाठी जागा मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा 17वा दिवस आहे, मात्र अद्याप शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाहीये। शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र होईल असा इशारा देण्यात आलाय। बिहारमध्ये आज नितीश कुमार सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। यामध्ये 7 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। वर्षाच्या अखेरीस राज्यामध्ये विधानसभा होणार असल्यानं हा मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा मानला जातोय। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याची सांगता झाली। लाखो भाविकांनी त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं। याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। अकोल्यातील गोपालखेडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। 100 फूट खोल भूगर्भामध्ये असलेल्या स्वयंभू महादेवाला महाशिवरात्री आधी ग्रामस्थ मातीचं उत्खनन करून दर्शनासाठी खुलं करतात। निफाडच्या द्राक्ष बागात शेतकऱ्यांना अनोख्या पद्धतीनं महाशिवरात्र साजरी केली आहे। काळ्या आणि सफेद द्राक्षांपासून पिंड तयार करून त्यांनी पूजा केली आहे। वर्ध्यातील ढगामध्ये महाशिवरात्री निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। धाम नदीच्या काठावरील पर्वतात असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात आणि या ठिकाणी फुलांची सुद्धा आकर्षक सजावट करण्यात आली आहे। रायगडच्या महाडमध्ये वीरेश्वर महाराजांच्या यात्रेतील छबिना उत्सवाला सुरुवात झाली आहे। गावदेवी जखमेतल्या पालखीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळेला पारंपरिक वाद्यांनी जाख मातेचा पालखी सोहळा संपन्न झाला। जळगावातील कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आजपासून 15 दिवस भव्य यात्रा असणार आहे। हे मंदिर 18 मजबूत दगडी खांबांवर उभं असून कपिलेश्वर मंदिर हे एक अतिप्राचीन जागृत देवस्थान आहे। तसंच मंदिराच्या भिंतीवर संस्कृत आणि मोडी लिपीतील शिलालेख स्पष्ट दिसून येत आहेत। पालघरच्या तारापूरमधील तारकेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते। या मंदिरामध्ये शिवरात्री निमित्तानं 7 फुटांचं रुद्राक्षाचं शिवलिंग उभारण्यात आलंय। या शिवलिंगामध्ये तब्बल 31,000 रुद्राक्षांचा वापर केला असून शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये। मुंबईतील घाटकोपरमध्ये महाशिवरात्री निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। त्याचबरोबर 22 फूट उंच कमलेश्वर शिवलिंगाची प्रतिकृती साकारली आहे। ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये। अहिल्यानगर जिल्ह्यातील निर्झणेश्वरमध्ये महाशिवरात्री साजरी होते। यावेळेला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पौराणिक मंदिरामध्ये लाखो भाविक श्रद्धेनं मंदिरात येतात। साताऱ्यातील क्षेत्र महाबळेश्वरातील स्वयंभू शिवलिंग मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येतोय। सकाळी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली।